या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। फसवणूक करणारा अट्टल गुन्हेगार आडगाव पोलिसांकडून जेरबंद। आडगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 22 मे 2024 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात फिर्यादीनामे ईश्वर कांतीलाल वर्मा वय 51 वर्षे राहणार नाशिक यांनी त्यांची साहिल संपूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, मोबाईल क्रमांक 9136 90 27 65 असं नाव नंबर सांगणारे इसमानं 3/5/2024 रोजी सायंकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान आमचे दुकान नंबर इनर कम्फर्ट, पत्ता शॉप नंबर 12 जी स्क्वेअर बिल्डिंग, जत्रा चौफुली, आडगाव, नाशिक येथे येऊन वर नमूदप्रमाणे वर्णनाचे व किमतीचे कपडे खरेदी करून त्याचे बिल न भरता बिल भरल्याचं भासवण्यासाठी खोटा मेसेज तयार करून तो आमच्या दुकानातील सेल्समन सोनिता धात्रक व वैशाली जाधव यांना दाखवून बिलाचे 10,000 रुपये न देता माझी फसवणूक केली म्हणून तक्रार दिली होती। सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपीत हा उपनगर परिसरात आला आहे। त्यास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीनं सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेऊन आरोपी नामे यासिम रहमान शेख वय 37 हक्कानी मजीद गोवंडी मुंबई हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या सदर गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी कामी पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून गुन्हा उघडकीस आणला। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण इंगडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, ज्ञानेश्वर कहांडळ, निलेश काटकर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख अशांनी केले आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।